सोलापूर सोशल फाउंडेशन समृद्ध गावाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे। यासाठी जिल्ह्यातील 100 गावांची समृद्ध गाव योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यासाठी कामही सुरू आहे। पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव त्याचे मॉडेल आहे। गावातील तरुणांनी लोकसहभागातून आपल्या गावाची वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी हेरून त्यांचा विकास केला तर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि ग्रामीण भागात कृषीपूरक उद्योग सुरू होऊन अर्थचक्राला गती मिळेल, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले। ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी तालुका पंढरपूर येथील स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते। सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनास देशात बाजारपेठ मिळावी यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी सोलापूर फेस्टचे आयोजनही करण्यात येते। लोकसहभागातून ग्रामीण भागाचा विकास साधून समृद्ध गाव बनावे हा उद्देश ठेवून आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यात सोलापूर सोशल फाउंडेशन कार्यरत आहे। विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय संपादन केल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांचा समृद्ध गावचे प्रतिनिधींच्या हस्ते वह्यांचा संच देऊन सत्कार करण्यात आला। चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत या वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले। यावेळी पुढे बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की सोलापूरच्या हुरड्याला राज्यात चांगली मागणी आहे। हे लक्षात घेत कृषी पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करावा। शासनाकडून यासाठी लागणारी आवश्यक असणारी मदत करण्यास मी तयार आहे। गावाच्या प्रगतीसाठी लोकसहभाग वाढला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात अजित कंडरे, जिल्हा समिती सदस्य मोहन अनपट, चिंचणी कृषी पर्यटन केंद्र प्रवर्तक गणेश पाटील, अतुल गायकवाड, संजय गायकवाड, विलास भोसले, डॉक्टर श्रीधर यलमार, पांडुरंग वाघमोडे, सतीश काळे, विलास भोसले, अनंता चव्हाण, मोहन मिसाळ, जिल्ह्यातील सोलापूर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते।